शाहदा तालुका के फतेहपुर में कुसुमवाड़ा से फतेहपुर तक बन रही सड़क के निर्माण कार्य पर सवाल उठ रहे हैं। स्थानीय लोगों ने सामाजिक कार्यकर्ताओं ने सड़क की खराब गुणवत्ता को लेकर लोक निर्माण विभाग पर गंभीर आरोप लगाए हैं। 2 करोड़ रुपए की लागत से बन रही इस सड़क की गुणवत्ता मानकों पर खरी नहीं उतर रही है। लोगों की मांग है कि तुरंत निर्माण कार्य की जाँच की जाए। आता आपण फतेहपुर ते कुसुमवाड़ा रस्त्यावर उभं आहोत। सदर रस्त्याचे काम सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे। हे काम सुमारे 2,34,00,000 रुपयाचे आहे, परंतु प्रत्यक्षाची कामाची क्वालिटी आणि दर्जा बघता अत्यंत निकृष्ट, बोगस आणि दर्जाहीन काम सुरू आहे। ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून का शासनाचा जो पैसा आलेला आहे तो योग्य रीतीने वापरून हे रस्त्याचं काम दर्जायुक्त करावं, चांगल्या दर्जाचं करावं, पण ठेकेदार आणि अधिकारी ऐकायला तयार नाही। खालून जे पद्धतीने चांगल्या पद्धतीचे काम केलं पाहिजे ते केलं जात नाहीये। खालून बिलकुल डांबरचा उपयोग केला जात नाहीये, सिमेंटचा उपयोग केला जात नाहीये। अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं जात आहे। त्याच्यामुळे वर जरी चांगलं काम दिसत असेल पण खालून अत्यंत बोगस काम आहे। हा रस्ता वर्षभर सुद्धा टिकू शकत नाही आणि शासनाचा जो पैसा आहे तो वायाच जाणार आहे आणि या रस्त्याची अवस्था अगोदर सारखीच पुन्हा होणार आहे। हे दुर्दैव आहे। तरी आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने व्हावं, चांगल्या क्वालिटीचं व्हावं, नाहीतर या शासनाचा पैसा वाया जाणार आहे आणि या गावकऱ्यांना कमीत कमी या गावाच्या जवळ या कुसुमवाड़ा गावामध्ये PSC आहे, कमीत कमी 52 गावं जोडलेली आहे। आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल आणि या खड्ड्यांमुळे आगामी काळात जर दुर्घटना घडली याला शासन, ठेकेदार आणि संबंधित अधिकारी जबाबदार असतील हे लक्षात घ्यावं। आणि या रस्त्याचं काम व्यवस्थित होत नसेल तर शासनाकडे आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही।